गडचिरोली जिल्ह्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रभावी नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे तातडीने करता येणाऱ्या अल्पकालीन व दीर्घकालीन व्यापक उपाययोजनांमध्ये नागरिकांच्या सूचना, अनुभव व मतांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी स्पष्ट केले। नियोजन भवन येथे जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक काल जिल्हाधिकारी पंडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत अपघात नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सखोल चर्चा करण्यात आली। आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत ड्रंक अँड ड्राईव्ह यांसारख्या गंभीर अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या बाबींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। जिल्हा नियोजन विकास निधीतून अपघात प्रवण स्थळावर सुधारणा करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। यातून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामाची माहिती विचारण्यात आली व आगामी आठवड्याभरात संबंधित कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या कामाची गुणवत्ता तपासणीसाठी त्रस्त संस्थेमार्फत चौकशी केली जाणार आहे। नागरिकांनी दिलेल्या सूचना आणि माहितीच्या आधारे प्रत्यक्ष स्थळांची पाहणी करून उपाययोजना निश्चित करण्यात येतील असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज उमेश गजलबेल्लीवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।